नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर। सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण जितके पण आपले परीक्षार्थी आहेत ज्यांच्याकडे अनुभव आहे 2 किंवा 3 वर्षांचा, त्यांच्यासाठी एक नवीन पदभरती समोर आली आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये। स्पेशली असे ज्यांच्याकडे 3 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आलेली आहे। आता हा अनुभव तुमच्या कोणत्याही प्रायव्हेट बँकेचा असेल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात। आता या नोटिफिकेशनमध्ये काय काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। जसे की पदे कोणती असणार आहेत, पदसंख्या किती असेल, प्रत्येक पदासाठी पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता, अनुभव पात्रता, वयोमर्यादा किती असणार आहेत, बरोबर सॅलरी, प्लेस ऑफ पोस्टिंग, एक्झाम पॅटर्न, एक्झाम सेंटर, एक्झाम फीज, डॉक्युमेंट कोणते कोणते रिक्वायर्ड आहेत, या सर्वाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोकरीच्या जाहिरातींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेता येईल आणि एक्झामचे अपडेट भेटू शकतील। ही नोटिफिकेशन 5 तारखेला आलेली आहे, म्हणजेच 5 डिसेंबर 2022ला, आणि फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे तर ती 6 डिसेंबर 2022ला ऑलरेडी सुरू झालेली आहे। जर तुम्ही स्वतःला इलिजिबल वाटत असणार, म्हणजेच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहे, त्यानुसार तुम्ही 23 डिसेंबर 2022च्या आधी हा फॉर्म फिल करू शकतात। तर ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची। आणि एक्झाम डेटबद्दल बोलायचं ठरवलं तर ॲज पर नोटिफिकेशन आपल्याकडे कोणतीही एक्झॅक्ट डेट नाही आहे, परंतु आपल्याला लवकरच एक्झाम डेट समजेल। आता आपण वॅकन्सीबद्दल जाणून घेऊया। स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे स्केल 5साठी AGM बोर्ड सेक्रेटरी अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, तसेच AGM डिजिटल बँकिंग, AGM MIS यासाठी प्रत्येकी एक पद आहे। त्यानंतर स्केल 4साठी चीफ मॅनेजर MIS, चीफ मॅनेजर मार्केट इकॉनॉमिक ॲनालिस्ट, चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट, चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, चीफ मॅनेजर डिझास्टर मॅनेजमेंट, चीफ मॅनेजर पब्लिक रिलेशन अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन, त्याच्यासाठी प्रत्येकी एक वॅकन्सी आहे। त्याचनंतर स्केल 4साठी चीफ मॅनेजर डिजिटल बँकिंग 2 पोस्ट आणि चीफ मॅनेजर क्रेडिटसाठी 15 पोस्ट आहेत। आणि स्केल 3साठी जर्नलिस्ट ऑफिसरसाठी 100 पदे आहेत, तसेच सर्वात जास्त पदे असलेले जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2साठी 400 पदे आहेत। त्यानंतर फॉरेक्स ट्रेजरी ऑफिसरसाठी 25 पदे आहेत। अशा प्रकारे एकूण 14 पदांसाठी 551 जागा आहेत। चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया प्रत्येक पदासाठी कुठली कुठली रिक्वायरमेंट असणार आहे। तर पहिल्या पदासाठी क्वालिफिकेशन असणार आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन CS फ्रॉम ICSC, परंतु ज्यांनी CA, CFA, CMA, रिस्क मॅनेजमेंट किंवा फायनान्स फ्रॉम युनिव्हर्सिटी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पदव्या घेतलेल्या असतील त्यांना प्रेफरन्स देण्यात येणार आहे। बरोबर, या पदासाठी अनुभव ही 12 वर्ष असणार आहे। वयोमर्यादा जास्तीत जास्त 45 वर्षे। पदाची पोस्टिंग ही सुरुवातीला हेड ऑफिस पुण्याला असणार आहे, परंतु त्यानंतर कॅन्डिडेट त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार चेंज करू शकतो। या पदासाठी 89,000 ते 1 लाखापर्यंतची सॅलरी असणार आहे। AGM डिजिटल बँकिंग या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही बॅचलर्स किंवा मास्टर डिग्री IT किंवा कॉम्प्युटर सायन्स या शाखेतील असायला पाहिजे। त्याचबरोबर डिजिटल बँकिंग डिप्लोमा केलेला असल्यास त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे। या पदासाठी सुद्धा 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 45 वर्ष असणार आहेत। या पदासाठी बेसिक पे असणार आहे 89,000 पासून ते 1 लाखापर्यंत। तिसरं पद आहे AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्स MIS स्केल 5 पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा तसेच बेसिक पे हे AGM डिजिटल बँकिंग म्हणजेच मागील बघितलेले 2 नंबरच्या पदाप्रमाणेच असणार आहे। चौथं पद आहे चीफ मॅनेजर MIS स्केल 4 पदासाठी शैक्षणिक पात्रता ही मास्टर्स और बॅचलर्स डिग्री इन IT कॉम्प्युटर सायन्स असणार आहे। त्यानंतर एक्सपिरियन्स हा 10 वर्षाचा असायला पाहिजे आणि वयोमर्यादा 40 वर्ष जास्तीत जास्त असायला पाहिजे। पुढील पद आहे चीफ मॅनेजर मार्केट इकॉनॉमिक ॲनालिस्ट स्केल 4 पदासाठी शैक्षणिक पात्रता ही MA इकॉनॉमिक्स किंवा MPhil PhD इन इकॉनॉमिक्स पदासाठी अनुभव 10 वर्षांचा आणि वयोमर्यादा ही 40 वर्षांपर्यंत जास्तीत जास्त असणार आहे। पुढील पद आहे चीफ मॅनेजर डिजिटल बँकिंग या पदासाठी
2 पदे असणार आहेत. बॅचलर इंजिनियर डिग्री इन एनी डिसिप्लिन अशी शैक्षणिक पात्रता असेल आणि 10 वर्षांचा अनुभव, त्याचबरोबर 40 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा असणार आहे. पद आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट. या पदासाठी बी टेक इन कॉम्प्युटर सायन्स, IT, MCA, MCS, MSc इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स शैक्षणिक पात्रता असेल आणि 10 वर्षांचा अनुभव हा मस्ट आहे. त्यानंतर 40 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा असणार आहे. पद आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर ISO स्केल 4. पदाची शैक्षणिक पात्रता ही बॅचलर्स ऑर मास्टर इंजिनियर्स डिग्री ऑर इट्स इक्विव्हॅलेंट इन द फॉलोइंग डिसिप्लिन, म्हणजेच IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इक्विव्हॅलेंट कोर्स रिलेटेड टू सायबर सिक्युरिटी फील्ड. पदासाठी अनुभव हा 10 वर्षांचा आणि वयोमर्यादा सुद्धा 40 वर्षांपर्यंत जास्तीत जास्त असणार आहे. यानंतर आहे चीफ मॅनेजर क्रेडिट स्केल. यासाठी 15 पद असणार आहे. क्वालिफिकेशन असेल ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ प्रोफेशनल क्वालिफिकेशन CA, CMA, CFA फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑफ बोर्ड. या पदासाठी अनुभव हा 10 वर्षांचा असणार आहे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 40 वर्षे दिलेली आहे. पुढील पद आहे चीफ मॅनेजर डिझास्टर मॅनेजमेंट. या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे मास्टर्स ऑर डिग्री इन डिझास्टर मॅनेजमेंट. त्याचबरोबर एक्सपिरियन्स हा 10 वर्षांचा लागणार आहे आणि वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत असणार आहे. पद आहे चीफ मॅनेजर पब्लिक रिलेशन अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन. या पदासाठी ग्रॅज्युएट अँड 2 इयर्स फुल टाईम MMS मार्केटिंग ऑर 2 इयर्स फुल टाईम MBA मार्केटिंग ऑर 2 इयर्स फुल टाईम PGDBA, PGDBM, PGPM, PGDM विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग. या पदासाठी 10 वर्षाचे एक्सपिरियन्स लागणार असून 40 वर्षाची वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर 12 आणि 13 नंबरचं पद आहे रिक्रुटमेंट ऑफ जर्नलिस्ट ऑफिसर्स. या पदाच्या सर्वात जास्त जागा आहेत. स्केल 2 साठी असणार आहेत 400 जागा आणि स्केल 3 साठी असणार आहेत 100 जागा. दोन्ही पदांसाठी सारखीच क्वालिफिकेशन असणार आहे. जर्नलिस्ट पदासाठी क्वालिफिकेशन असेल बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% मार्क्स इन ॲग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर्स अँड इयर्स बट 55% फॉर SC, ST, OBC, PWDB पासिंग ऑफ JAIIB अँड CAIIB इज डिझायरेबल. जर्नलिस्ट स्केल 2 साठी एक्सपिरियन्स हा 3 वर्षाचा पाहिजे आणि जर्नलिस्ट स्केल 3 साठी एक्सपिरियन्स हा 5 वर्षांचा लागणार आहे. वयोमर्यादा दोन्ही पदांसाठी सारखीच असेल मिनिमम 25 इयर्स आणि मॅक्झिमम 35 इयर्स. त्यानंतरचे शेवटचे पद आहे फॉरेक्स ऑर ट्रेझरी ऑफिसर स्केल 2. या पदाच्या एकूण 25 पोस्ट असतील. क्वालिफिकेशन असणार आहे बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% इन ॲग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर्स ऑर इयर्स अँड नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स अँड पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री ऑफ 2 इयर्स रेग्युलर मोड इन बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स बँकिंग फ्रॉम युनिव्हर्सिटी or institute board recognized by Government of India or government regulatory bodies. बरोबर या पदासाठी सर्टिफिकेट्स इन फॉरेक्स रिलेटेड एरियाज फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और IIBF और इक्विव्हॅलेंट इन इंटरनॅशनल बँकिंग बिझनेस और ट्रेड फायनान्स फॉरेन एक्सचेंज डिफरेशन्स और JAIIB अँड CAIIB शल बी प्रेफरेबल. या पदासाठी मिनिमम 4 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा असेल मिनिमम 26 इयर अँड मॅक्झिमम 32 इयर्स. पदभरतीसाठी ॲप्लिकेशन करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ते आता आपण जाणून घेऊया. दिलेल्या नोटिफिकेशननुसार मल्टिपल पोस्ट बाय सिंगल कॅन्डिडेट शल बी ट्रीटेड ॲज इनव्हॅलिड ॲप्लिकेशन. म्हणजेच एकापेक्षा अधिक पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असणार तर तुमचे ॲप्लिकेशन हे इनव्हॅलिड ठरेल. दुसऱ्या पॉईंटनुसार त्यांनी सांगितलेले आहे की सिलेक्टेड कॅन्डिडेटला इंडियामध्ये कुठेही पोस्ट केले जाईल जशा पद्धतीने बँकेची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे की 1 to 13 पोस्टसाठी 30/10/2022 पर्यंत इलिजिबिलिटी क्रायटेरिया कन्सिडर केला जाणार आहे आणि फॉरेक्स और ट्रेझरी ऑफिसरसाठी 31/3/2022 पर्यंतच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया ग्राह्य धरणार आहेत. म्हणजेच
जे एक्सपिरियन्स असेल किंवा एखाद्या कोर्सचे सर्टिफिकेट असतील ते या तारखेपर्यंत कन्सिडर केले जाणार आहेत. रजिस्ट्रेशन प्रोसेस ही जोपर्यंत तुम्ही फीस पे करणार नाही तोपर्यंत कंप्लीट होणार नाही. तेच कॅन्डिडेट्सने नोंद घ्यायची आहे की बँकचे वेबसाईट रेग्युलरली चेक करायचे, जे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील किंवा त्यासाठी नवीन कोणताही सेपरेट ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाणार नाही. त्याचबरोबर जे रिझर्व कॅटेगरीचे फॉर्म आहेत म्हणजे OBCसाठी नॉन क्रिमिलेअर हे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर PWDBसाठी क्लॉज D आणि क्लॉज Eच्या सेक्शन 34(1) नुसार RPWD ॲक्ट 2016 नुसार ते जे डॉक्युमेंट्स असतील ते तिथं इम्पॉर्टंट असतील. जे कॅन्डिडेट EWS या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असतील त्यांना इन्कम अँड असेस सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट आहे. त्याला मार्कशीट, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट्स हे इम्पॉर्टंट आहे. याचबरोबर काही अधिक इन्फॉर्मेशनसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक देणार आहे. तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून डिटेल्समध्ये पाहू शकतात. आता आपण पाहूया एज रिलॅक्सेशन लिमिट. तर SC STसाठी 5 इयरचे एज रिलॅक्सेशन असेल आणि OBCसाठी नॉन क्रिमिलेअर असेल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल. त्यानंतर PWDB जर SC STचे असतील तर 15 वर्ष, PWDB OBCचे असतील तर 13 वर्ष आणि PWDB जनरल ओपनचे असतील तर 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन जर असेल तर 5 वर्षांचे एज रिलॅक्सेशन असेल प्लस पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिक्टा त्यानुसार 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. आपण पाहूया स्केल ऑफ पे. त्यानुसार स्केल 5साठी 89,000 to 1 lakhsपर्यंतची पे स्केल असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे स्केल 4साठी 76,000 to 89,000पर्यंत असणार आहे. त्यानंतर स्केल 3साठी 63,000 to 78,000पर्यंतची ही पे स्केल असणार आहे. त्यानंतर स्केल 2साठी 48,000 to 69,000पर्यंतची पे स्केल असणार आहे. तर मित्रांनो, ही संधी अजिबात सोडू नका. पे स्केल ही खूप चांगली आहे जर तुमच्याकडे 3 वर्षांपर्यंतचा एक्सपिरियन्स असेल तर. आता आपण पाहूया एक्झाम पॅटर्नबद्दल. एक्झाम पॅटर्नसाठी ऑनलाईन एक्झामिनेशन स्केल 4, 5 आणि फॉरेक्स ट्रेझरी ऑफिसरसाठी होणार आहे. त्याच्यात फर्स्ट असणार आहे प्रोफेशनल नॉलेज. फ्री क्वेश्चन असणार आहे 100 मार्क्ससाठी 75 मिनिट्ससाठी. आणि स्केल 2, 3साठी फर्स्ट जी एक्झाम होणार आहे त्याच्यात फर्स्ट असेल इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन असतील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 30 क्वेश्चन असतील. रिझनिंगचे 30 क्वेश्चन आणि प्रोफेशनल नॉलेजचे सेक्शन. त्याच्यानुसार 150 क्वेश्चन्स हे येणार आहेत टोटल 150 मार्क्ससाठी. त्यांचे ड्युरेशन असणार आहे आवर्स म्हणजे 120 मिनिट्स. आता पाहूया एक्झामिनेशन सेंटर्सबद्दल. एक्झामिनेशन सेंटर्स हे पूर्ण इंडियामध्ये कुठल्याही ठिकाणी येऊ शकतात. ते कुठे येऊ शकतात ते सुद्धा स्टेट्स आणि सेंटर दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात किंवा PDF तुम्हाला हे सगळं बघायला भेटणार आहे. आता आपण एक्झाम फीजबद्दल बघूया. अनरिझर्व EWS OBCसाठी असणार आहे 1,000 रुपीज प्लस 180 रुपीज GST अशी टोटल 1,180 रुपीज असणार आहे. त्यानंतर SC ST PWDB यासाठी 100 प्लस 18 रुपीज GST अशी टोटल 118 रुपीज फीस असणार आहे. माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDFची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. क्रॅक गव्हर्नमेंट जॉब्स. थँक्यू.